माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमामध्ये आज आपण श्रीमद भगवत गीता 18 अध्यायांचा सार केवळ 18 वाक्यात बघणार आहोत. अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग. चुकीचा विचार हीच जीवनातील समस्या आहे. अध्याय दुसरा, सांख्य योग. योग्य ज्ञान हेच आपल्या सर्व समस्यांचे अंतिम समाधान आहे. अध्याय तिसरा, कर्मयोग. निस्वार्थीपणा हाच प्रगती आणि समृद्धीचा एकमेव मार्ग आहे. अध्याय चौथा, ज्ञान कर्म संन्यास योग. प्रत्येक कृती ही प्रार्थनेची कृती असू शकते. अध्याय पाचवा, कर्म संन्यास योग. व्यक्तित्वाच्या अहंकाराचा त्याग करा आणि आनंदाचा आनंद घ्या. आनंद द्या. अध्याय सहावा, आत्मसंयम योग. दररोज उच्च चेतनेशी कनेक्ट व्हा, म्हणजे चांगले चांगले विचार सकारात्मक जीवनात आणा. अध्याय सातवा, ज्ञान विज्ञान योग. तुम्ही जे शिकता ते जगा, म्हणजे जशी तुम्ही कृती कराल तीच कृती तुम्ही आपल्या जीवनात जगण्याचा प्रयत्न करा. अध्याय आठवा, अक्षर ब्रह्म योग. स्वतःला कधी सोडू नका, स्वतःला कधी कमी समजू नका. अध्याय नववा, राजविद्या राजगुह्य योग. तुमच्या आशीर्वादाची कदर करा. अध्याय दहावा, विभूती योग. सर्वत्र देवत्व पहा, प्रत्येकात सकारात्मक दृष्टीने विचार करा. अध्याय 11वा अध्याय, विश्वरूप दर्शन. सत्य जसे आहे तसे पाहण्यासाठी पुरेसे समर्पण करा, म्हणजेच सत्यवादी व्हा. अध्याय 12वा, भक्तियोग. तुमचे मन उच्च स्थानात ग्रहण करा, कधी निगेटिव्ह विचार मनात येऊ देऊ नका. अध्याय 13वा, क्षत्रज्ञ विभाग योग. मायेपासून अलिप्त व्हा, परमात्म्याशी संलग्न व्हा. अध्याय 14वा, गुणत्रय विभाग योग. तुमच्या दृष्टीशी जगणारी जीवनशैली जगा. अध्याय 15वा, पुरुषोत्तम योग. तुमच्या देवत्वाला प्राधान्य द्या. अध्याय 16वा, दैवासुर संपत विभाग योग. चांगले असणे हे स्वतःच एक बक्षीस आहे. अध्याय 17वा, श्रद्धात्रय विभाग योग. आनंददायी वर अधिकार निवडणे हे शक्तीचे लक्षण आहे. अध्याय 18वा, मोक्ष संन्यास योग. जाऊ द्या देवाशी एकरूप होऊया. प्रत्येक प्रसंगामध्ये कधी मनासारखे होत नाही, परंतु मनातनं ते सोडून द्यायचं आणि एकच विचार करायचा की जे झालं ते जाऊ दे. या प्रत्येक तत्वाचं प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे. कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद भगवत गीता 18 अध्याय 18 वाक्यात आपण कथन केले. आपल्याला जर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा व आपली प्रतिक्रिया लिहायला विसरू नका.